डीएम केलता बघा. डीएम करतात मग एखाद वेळेस रिप्लाय दिला. ती रिप्लाय दिल्यानंतर तुम्हाला रोज मी चॅटिंग करावं, तुमच्याशी बोलावं, तुम्ही कॉल करणार त्यावेळी मी अवेलेबल पाहिजे. कशासाठी? तर त्याचं मत काय होतं, तो मला म्हणजे मेसेज करून म्हणतोय की आमच्यासारखी चांगली मैत्री तुम्हाला भेटणार नाही. कोण सांगितलं तुला तू चांगला आहेस म्हणून? कुठली पावती आहे चांगलेपणाची तुझ्या? मला मला माहिती आहे की कोण कसं कुणाशी कसं वागायचं, कसं बोलायचं. तू कशाला शिकवतोयस? तुझ्या बायकोला सांग, मी असं असं मैत्री करायला लागले, करू का? घे तिची परमिशन, दे तिचा नंबर मला, मग मी ठरवेन काय करायचं ते. कुणालाही जर तुम्ही मेसेज करत असाल तर घ्या परमिशन बायकोची, बघूया, सांगा आम्हाला. देतो कॉल नंबर पाहिजे मला, मी तिच्याशी बोलेन. ठीक आहे? जसं तुम्हाला वाटतंय तसं काही नसते. आमच्यासारखे मिळणार नाहीत म्हणजे तू काय ह्या समजतोयस काय? स्वतःच्या बायकोला सोडून दुसऱ्यांच्या डीएम मध्ये येऊन बोंबा मारत असतोयस तू. असल्या कुत्र्यांना मी भीक घालत नाही, कळलं? असली कुत्रीच आहेत ती. त्याची गणना कुत्र्यातच. लायकीत राहायचं आणि बोलताना व्यवस्थितच बोलायचं माझ्या बरोबर. डीएम करून मला हे करायची गरज नाही. मला कुणाला माझ्या भावना सांगायची गरज मला नाही. तू स्वतःच्या बायकोला सांभाळ, नाहीतर ती काय करेल ती बघ. कळलं? चालेल का तुम्हाला तुमच्या बायकोन दुसऱ्याकडे गेलेलं? मग सांगते ना मी दरवेळी की मला माझा नवरा आहे. का थोबाडावर घेऊन येताय लगेच डीएम करत? जरा चांगलं बोललं की कुठं तुम्हाला लायकी विसरताय वे कुत्र्यानो? तुम्ही लायकीत तुमच्या राहायचं. कळलं? फालतूपणा.